नमस्कार मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांच्या अर्जाच्या स्टेटसमध्ये अशा प्रकारची माहिती ही दाखवली जात आहे. तर यामध्ये आपण पाहू शकतात की येथे A1 अर्ज हा मंजूर झालेला आहे, परंतु यामध्ये व्हेंडर निवडण्याचे ऑप्शन जे काही आहे हे येथे आपणास पाहायला मिळत नाही, कारण की येथे डुप्लिकेट मोबाईल नंबर असलेला अर्ज सापडला अशा प्रकारची माहिती दाखवली जात आहे. तर यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या अर्जाच्या स्टेटसमध्ये अशा प्रकारची माहिती दाखवली जात आहे, तर त्यांना खाली येथे मोबाईल नंबर बदलाचे ऑप्शन पाहायला मिळते. तर यासाठी आपणास मोबाईल नंबर हा यामध्ये बदलून घ्यावा लागणार आहे. तर यामध्ये ज्यांच्या अर्ज स्टेटसमध्ये असे दाखवत आहे त्यांनाच यामध्ये मोबाईल नंबर चेंज करण्याचे ऑप्शन आहे, आणि ज्यांना यामध्ये मोबाईल नंबर हा चेंज करायचा असेल आणि अशा प्रकारचे ऑप्शन दाखवत नसेल तर महावितरणच्या ऑफिसमध्ये त्यांचा मोबाईल नंबर हा चेंज करून मिळेल. तर मित्रांनो, यामध्ये आपण पाहू शकता की मोबाईल नंबरचे जे काही शेवटचे 4 डिजिट आहे 7734, तर हाच नंबर आपण यामध्ये बदलून घेणार आहोत. तर यासाठी आपणास दुसरा कोणताही मोबाईल नंबर देण्याची आवश्यकता नाही. तर तो कसा, तर त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. तर आपणास येथे मोबाईल नंबर बदला याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर लाभार्थी क्रमांक, लाभार्थीचे नाव आणि जो काही मोबाईल नंबर आहे तो येथे दाखवला जाईल. तर मी येथे दुसरा मोबाईल नंबर येथे टाकून पाहतो. तर मी येथे नवीन मोबाईल नंबर हा टाकलेला आहे आणि आपणास येथे साईडला क्लिक करायचे आहे. साईडला क्लिक केल्याच्या नंतरच आपला जो काही मोबाईल नंबर आहे हा येथे चेंज होईल. आपण मोबाईलमधून करत असताना तर मोबाईलमध्ये सुद्धा आपणास बाजूला क्लिक करायचे आहे, त्यावेळेस आपला मोबाईल नंबर यामध्ये चेंज होईल. तर आपण येथे हा एरर पाहू शकतात की हा मोबाईल आधीच नोंदणीकृत आहे, लाभार्थी ID क्रमांक सुद्धा दाखवला जातो. तर हा सुद्धा जो काही मोबाईल नंबर आपण टाकलेला आहे हा मोबाईल नंबर सुद्धा यूज झालेला आहे. तर तर यामध्ये मोबाईल नंबर चेंज करण्याचे जे काही ऑप्शन आहे हे अशा शेतकऱ्यांना आलेले आहे की ज्यांनी आपला मोबाईल कुसुम सोलार योजनेअंतर्गत आपण अर्ज केलेला असेल, त्यामध्ये तो अर्ज भरतावेळेस आपला मोबाईल नंबर दिलेला असेल किंवा एखाद्या कोणाला आपण आपला मोबाईल नंबर जर दिलेला असेल तर तेथे तशा प्रकारचा डुप्लिकेट मोबाईल नंबर असलेला अर्ज सापडला, तशा प्रकारची माहिती दाखवली जाते. तर मी येथे ओके करतो. तर मित्रांनो, आपणास यामध्ये काय करायचे आहे की यामध्ये एक नवीन मोबाईल नंबर हा टाकायचा आहे. तर मित्रांनो, यामध्ये आपणास काय करायचे आहे, आपणास यामध्ये एक नवीन मोबाईल नंबर यामध्ये द्यायचा आहे, जो की PM कुसुम योजनेअंतर्गत वापरलेला नसेल किंवा मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये वापरलेला नसेल किंवा मुख्यमंत्री सोलार कृषी पंप योजनेमध्ये वापरलेला नसेल. तर मी येथे दुसरा मोबाईल नंबर हा टाकून घेतो. तर मी येथे दुसरा मोबाईल नंबर हा टाकलेला आहे आणि येथे बाजूला क्लिक करतो. त्यानंतर आपण पाहू शकतात की येथे मोबाईल नंबर बदला हे जे काही ऑप्शन आहे येथे हे आपणास येथे दाखवले जाते. तर त्यासाठी आपणास परत येथे मोबाईल नंबर बदला याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर त्या मोबाईलवर एक OTP जाईल, तर आपणास येथे ओके करायचे आहे. तर मित्रांनो, आपण जो काही मोबाईल नंबर यामध्ये टाकलेला आहे आणि त्या मोबाईलवर जो काही OTP आलेला आहे तो OTP आपणास यामध्ये टाकून घ्यायचा नाही या बॉक्समध्ये. तर आपणास काय करायचे आहे, हा जो काही वरचाच मोबाईल नंबर आहे आपला पहिला, हाच मोबाईल नंबर येथे टाकून घ्यायचा आहे या बॉक्समध्ये, नवीन मोबाईल नंबर मध्ये. तर यामध्ये मी जो काही सुरुवातीचाच मोबाईल नंबर आहे तोच येथे टाकलेला आहे आणि आपणास येथे परत मोबाईल नंबर बदला याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. जर होत नसेल तर आपण 1-2 वेळेस ट्राय करायचे आहे. तर येथे परत पाहू शकता की आपण इथे आता आपला मोबाईल क्रमांक 7734 याच्यावर OTP हा गेलेला आहे. तर तो OTP आपणास यामध्ये या बॉक्समध्ये टाकायचा आहे. तर इथे आपणास ओके करायचे आहे आणि जो काही आलेला OTP आहे तो OTP आपणास यामध्ये टाकून OTP प्रमाणित करा याच्यावर क्लिक करायचे आहे. तर आपण इथे पाहू शकतात की लाभार्थ्याचे यशस्वीरित्या प्रमाणीकरण झाले. तर आपणास येथे ओके करायचे आहे. त्यानंतर मोबाईल नंबर अपडेट केला आहे, कृपया लाभार्थीची स्थिती तपासा, तर ओके करायचे आहे. त्यानंतर आपण मित्रांनो इथे पाहू शकता आपला जो काही सुरुवातीचा मोबाईल नंबर होता 7734 हाच मोबाईल नंबर यामध्ये आपण बदलून घेतलेला आहे आणि खाली येथे लगेच पुरवठादार शोधा, म्हणजेच कंपन्याचा जो काही स्टॉक असेल तर आपणास यामध्ये व्हेंडर निवडण्याचे ऑप्शन येईल. तर आज सुद्धा
4 वाजेच्या सुमारास यामध्ये 4 ते 5 कंपन्या ॲड झालेल्या होत्या आणि त्याची माहिती पण मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपला ही दिलेली होती. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपला जो काही सुरुवातीचा जो काही मोबाईल नंबर आहे, हाच मोबाईल नंबर जर आपल्याला यामध्ये ठेवायचा असेल तर आपण अशा प्रकारे आपला मोबाईल नंबर यामध्ये बदलून घेऊ शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपला जो काही मोबाईल नंबर आहे, हा मोबाईल नंबर यामध्ये चेंज करू शकता. तर भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.